अमेरिकेचा न्याय विभाग, युएस डिपार्टमेंटल ऑफ जस्टिस DOJ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन SEC यांच्या कारवाईशी संबंधित अदानी समूहाचा बचावात एक महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा समोर आला आहे. 2026 मधील काही न्यायालयीन फायलिंग्स मध्ये फॉर्मर जस्टिस ऑफ इंडिया यांचा कायदेशीर अभिप्राय एक्सपर्ट ओपिनियन सादर केल्याचा उल्लेख आहे. मात्र त्या व्यक्तीचे नाव किंवा ओळख कोणत्याही सार्वजनिक दस्तऐवजात स्पष्ट करण्यात आलेली नाही. या अस्पष्टतेमुळे पारदर्शकता आणि नैतिकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. मिळालेल्या माहितीनुसार 3 फेब्रुवारी 2026 ते 17 एप्रिल 2026 या कालावधीत अदानी समूहाच्या बचाव पक्षाने अमेरिकन DOJ समोर सुमारे 500 पानाचे कायदेशीर दस्तऐवज सादर केले. त्यापैकी सुमारे 200 पाने विविध तज्ञांच्या एक्सपर्ट डिक्लेरेशन्स अभिप्रायाची होती. या तज्ञांमध्ये प्राध्यापक, अमेरिकेच्या SEC चे माजी अधिकारी, भारतातील ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ तज्ञ आणि फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा समावेश असल्याचे दस्तऐवजामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र महत्वाची बाब म्हणजे या कोणत्याही अभिप्रायामध्ये संबंधित तज्ञांची पूर्ण ओळख सार्वजनिकरित्या उघड करण्यात आलेली नाही. विशेषतः माजी CGI संदर्भातील उल्लेखामुळे या प्रकरणाला वेगळीच गंभीरता प्राप्त झाली आहे. जगातील सर्वोच्च घटनात्मक पदापैकी एकावर राहिलेल्या व्यक्तीचा सहभाग असताना नाव गुप्त ठेवणे हे असामान्य मानले जात आहे. या प्रकरणी सुरुवात 2024-25 दरम्यान अमेरिकेत झालेल्या तपासापासून झाली होती, ज्यात अदानी समूहाशी संबंधित काही प्रकल्पामध्ये कथित लाचलुचपत आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर 2025च्या उत्तरार्धात आणि 2026च्या सुरुवातीला हा खटला अधिक व्यापक झाला आणि DOJ तसेच SEC स्तरावर कायदेशीर कारवाई आणि बचाव प्रक्रिया सुरू झाली. 2026च्या फायलिंग्स नंतर या अनॉनिमस फॉर्मर CGI संदर्भावर चर्चा सुरू झाली. काही माध्यमांनी संबंधित माजी सरन्यायाधीशांनी संपर्क साधला असता त्यांनी अशा कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अभिप्राय दिला नसल्याचं स्पष्टपणे नाकारले. त्यामुळे या दस्तऐवजातील उल्लेख अधिकच संशयास्पद ठरला. कायदेशीर तज्ञांच्या मते अमेरिकन न्यायालयीन प्रक्रियेत एक्सपर्ट ओपिनियन ही सामान्य बाब आहे आणि ती कोणत्याही बाजूला समर्थन देण्यासाठी वापरली जाऊ शकते. मात्र 2026च्या या प्रकरणात महत्वाचा मुद्दा केवळ मतांचा नसून यामागील पारदर्शकतेचा आहे. कारण इतक्या उच्च पदस्थ व्यक्तीचा उल्लेख असूनही नाव गुप्त ठेवणे हे अपवादात्मक मानले जाते. निवृत्त न्यायाधीश किंवा माजी घटनात्मक पदाधिकाऱ्यांना कायदेशीर सल्लागार किंवा तज्ञ म्हणून काम करण्यास कायदेशीर बंदी नाही. परंतु भारतासारख्या लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या माजी प्रमुखाने कॉर्पोरेट किंवा आंतरराष्ट्रीय वादामध्ये भूमिका बजावताना नैतिक पारदर्शकता राखणे अपेक्षित मानले जाते. विशेषतः जेव्हा हे प्रकरण 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयीन नोंदीचा भाग बनते. या संपूर्ण घडामोडीमुळे 2 प्रमुख प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला, फॉर्मर CGI चा उल्लेख खरोखर अस्तित्वात असलेल्या व्यक्तीच्या आहे का, आणि दुसरा, जर असे असेल तर त्याची ओळख गुप्त ठेवण्यामागचे नेमके कारण काय. उद्यापर्यंत US DOJ किंवा संबंधित न्यायालयाने या तज्ञांची अधिकृत ओळख जाहीर केलेली नाही. त्यामुळे हा मुद्दा केवळ कायदेशीर नसून संस्थात्मक पारदर्शकता आणि सार्वजनिक विश्वासाची संबंधित गंभीर बाब बनला आहे. एकूणच पाहता 2026 मधील हे प्रकरण
केवळ अदानी समूहावरील आरोप किंवा बचावापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते आता आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रियेतील पारदर्शकता, उच्च पदस्थ व्यक्तींची भूमिका आणि कॉर्पोरेट लॉबिंगचा मर्यादा यावर केंद्रित व्यापक चर्चेचा विषय बनले आहे. तुम्हाला काय वाटते? निवृत्त न्यायाधीशांनी अशा प्रकारच्या तज्ञ अभिप्राय द्यावेत का, की सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तींसाठी अधिक कठोर आणि स्पष्ट नैतिक नियम असावेत? तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल तथ्य आधारित आणि न्यायालयीन दस्तावेजावर आधारित विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.